कोल्हापूर जिल्ह्यामधल्या कागल नगरपालिकेची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे। कारण या ठिकाणी हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये माजी खासदार संजय मंडलिक आणि समरजित सिंह घाटगे हे एकत्र येत आहेत। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे। नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत आणि म्हणूनच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक आहे त्या ठिकाणी राजकीय वातावरण आहे ते ढवळून निघालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कागलमध्ये खास करून जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या आघाड्या आणि युत्या आहेत त्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कागलमध्ये समरजित सिंह घाटगे आणि माजी खासदार संजय मंडलिक हे दोन्ही गट एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात हसन मुश्रीफ यांचा या ठिकाणी सामना त्यांना करावा लागणार आहे। त्यामुळे एकूण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 13 नगरपंचायत आणि नगरपालिकांचे यासाठी ही निवडणूक होणार आहे आणि सर्वच ठिकाणी धामधूम आहे ती सुरू झालेली आहे। खरं तर 3 वाजेपर्यंत हे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची वेळ आहे आणि त्यामुळे नेत्यांची देखील धाकधूक वाढलेली आहे की कुणाला या ठिकाणी उमेदवारी भरण्यास सांगायचं आणि कुणाचा या ठिकाणी पत्ता काढवतोय। त्यामुळे जोपर्यंत माघारीचा वेळ आहे तोपर्यंत सगळे जे उमेदवार आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी असेल नगरसेवक पदासाठी असेल त्यांची धाकधूक आहे ती वाढणार आहे। नेत्यांचं टेन्शन आहे ते वाढलेलं आहे कारण इच्छुकांची संख्या प्रचंड झालेली आहे। कागल नगर परिषदेमध्ये सर्वाधिक जास्त अर्ज आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यामुळे कुणाला नेमकं थांबायला सांगायचं आणि कुणाला या ठिकाणी रिंगणात उतरवायचं याची परीक्षा आहे ती या ठिकाणी नेत्यांची खरी तर होणार आहे। त्यामुळे 3 वाजेपर्यंत नेमके कुणाकुणाला एबी फॉर्म दिले जातात हे पाहणं खूप महत्वाचं असेल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कागल, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।